अंधारात लपलेल्या अशा अनेक गोष्टी असतात की ज्या उजेडात कधीच येत नाहीत. आणि ह्याच अंधाऱ्या वाटांवरच्या थरारक कथा घेऊन अंधारवाटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. जर तुम्हाला ही गूढ आणि भीतीदायक कथा ऐकायला आवडत असतील तर सीट बेल्ट घट्ट बांधा आणि चला आजच्या कथेला सुरुवात करूया. आजची गोष्ट आहे विज्ञानाच्या नजरेतून आत्म्याचा शोध घेणाऱ्या एका अशा तरुणाची, ज्याचा रहस्यमय मृत्यूने संपूर्ण देशाला आणि पॅरानॉर्मल विश्वाला हादरून सोडलं होतं. भारताचा पहिला अधिकृत घोस्ट हंटर गौरव तिवारी. सत्य कथेवर आधारित ही कथा आहे. तर चला सुरू करूया. गोष्ट सुरू होते अशा एका काळापासून, जेव्हा गौरव तिवारी नावाचा एक सामान्य मुलाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की त्याचं नाव मृत्यू आणि भूतांच्या जगाशी जोडलं जाईल. गौरव दिसायला देखणा, अत्यंत हुशार आणि कोणत्याही गोष्टीवर तार्किक विचार करणारा मुलगा होता. त्याला विमानाची प्रचंड आवड होती. आकाशात भरारी घेणं हे त्याचं एकमेव स्वप्न होतं आणि याच स्वप्नासाठी 2007 मध्ये तो अमेरिकेला गेला, कमर्शियल पायलटचा कोर्स करण्यासाठी. पण म्हणतात ना, नियतीने आपल्या आयुष्याची स्क्रिप्ट आधीच लिहून ठेवलेली असते. गौरव आकाशात उडण्याचे स्वप्न पाहत होता, पण जमिनीच्या खाली असलेल्या एका अदृश्य काळोख्या जगाने त्याला आपल्याकडे खेचायला सुरुवात केली होती. अमेरिका, टेक्सास शहर. गौरव तिथे एका फ्लाइंग स्कूलमध्ये पायलटचे शिक्षण घेत होता. राहण्यासाठी त्याने त्याच्या काही मित्रांसोबत एक जुनं पण छान वाटणारं घर भाड्याने घेतलं. सुरुवातीचे काही दिवस खूप मजेत गेले. अभ्यास, उडाणाचा सराव आणि मित्रांसोबत गप्पा, सगळं काही सुरळीत सुरू होतं. पण हळूहळू त्या घराचं वातावरण बदलू लागलं. सुरुवातीला गौरव जेव्हा रात्री उशिरापर्यंत अभ्यासाला बसायचा, तेव्हा त्याला जाणवायचं की त्याच्या पाठीमागे कोणीतरी उभा आहे. खोलीत कोणीच नसायचं, तरी पाठीवर एक थंड स्पर्श किंवा कोणीतरी आपल्याकडे एकटक पाहत असल्याचा भास त्याला व्हायचा. गौरव विज्ञानाचा विद्यार्थी होता, त्यामुळे तो स्वतःला समजवायचा हा फक्त कामाच्या तणावाचा आणि मनाचा भ्रम असेल. पण एक रात्र अशी आली ज्या रात्रीने गौरवच्या संपूर्ण आयुष्याची दिशाच बदलून टाकली. रात्रीचे साधारण 2 वाजले. घरातील सगळे मित्र गाढ झोपले होते. गौरवच्या खोलीत अचानक प्रचंड गारठा वाढू लागला. टेक्सासच्या त्या उकाड्याच्या दिवसात खोलीतलं तापमान अचानक -डिग्री झाल्यासारखं वाटू लागलं. गौरवचा थंडीने थरकाप उडाला. त्याने पांघरून अंगावर ओढलं. तेवढ्यात त्याच्या खोलीच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात एक मानवी आकृती उभी असलेली दिसली. ती आकृती एका वृद्ध महिलेची होती. तिचे केस विखुरलेले होते आणि ती अत्यंत क्रूर नजरेने गौरवकडे पाहत होती. गौरव भीतीने गोठून गेला. ती आकृती हळूहळू हवेत तरंगत गौरवच्या बेडच्या दिशेने सरकू लागली. गौरवच्या घशाला कोरड पडली. त्याला ओरडायचं होतं, मित्रांना हाक मारायची होती, पण त्याचा आवाज पूर्णपणे दाबला गेला होता. ती आकृती अगदी त्याच्या चेहऱ्याजवळ आली, इतकी जवळ की गौरवला तिचा थंड श्वास जाणवत होता. आणि अचानक एका सेकंदात ती आकृती गायब झाली. गौरव खाडकन उठून बसला. त्याचा घाम सुटला होता. हा अनुभव फक्त गौरवचा नव्हता. दुसऱ्या दिवशी जेव्हा मित्रांनी चर्चा केली, तेव्हा कळालं की घरातल्या प्रत्येकाला काही ना काही अजब अनुभव येत होते. घरात कोणीतरी चालण्याचा आवाज, रात्री बेसमेंट मध्ये वस्तू पडण्याचे आवाज येत होते. एका मित्राने तर थरथरत्या आवाजात सांगितले की रात्री कोणीतरी अदृश्य शक्तीने त्याला बेडवरून खाली ओढलं होतं. गौरवने विचार केला, जर हे खरं असेल तर ह्या मागे काय विज्ञान आहे? तर आत्म्याचं अस्तित्व खरंच असतं का? त्याने अमेरिकेतील पॅरानॉर्मल रिसर्च टीमशी संपर्क साधला. तिथे त्याला त्याची भेट अशा संशोधकांशी झाली जे भूतांना जादू टोना न मानता विज्ञानाच्या उपकरणाच्या मदतीने शोधत होते. गौरव या क्षेत्रात इतका ओढला गेला की त्याने करोडोची पायलटची नोकरी आणि करिअर बाजूला ठेवलं. त्याने तिथे पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन अधिकृत कोर्स केला. तो एक सर्टिफाईड घोस्ट हंटर बनला आणि 2009 मध्ये एका वेगळ्याच ध्येयाने भारतात परत आला. भारतात आल्यावर गौरवने पाहिलं इथे भूतांच्या नावावर प्रचंड अंधश्रद्धा आहे. मांत्रिक, तांत्रिक लोकांची फसवणूक करतात. हे थांबवण्यासाठी आणि भूतामागचं खरं विज्ञान लोकांसमोर आणण्यासाठी गौरवने इंडियन पॅरानॉर्मल सोसायटी IPS ची स्थापना केली. पण मित्रांनो, गौरव तिवारी भूत कसा शोधायचा, तो कोणती उपकरणं वापरायचा हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण ह्याच उपकरणांनी त्याला अशा जगात नेलं जिथे सामान्य माणूस जाण्याचा विचारही करू शकत नाही. पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन मध्ये सर्वात महत्वाचं उपकरण असतं EMF मीटर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड मीटर. विज्ञानाचा असा नियम आहे की जेव्हा एखादी अदृश्य शक्ती किंवा आत्मा आपल्या आसपास असतो, तेव्हा तिथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड मध्ये अचानक बदल होतो. हे मीटर
तो बदल मोजतो. यात हिरवा, पिवळा, लाल रंगाचे लाईट्स असतात. तर आसपास कोणती शक्ती असेल तर ह्या लाईट्स अचानक लाल होतात आणि बीप बीप असा आवाज येऊ लागतो. दुसरं उपकरण म्हणजे EVP रेकॉर्डर, इलेक्ट्रॉनिक व्हॉइस फेनोमिना. मानवी कान एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीचेच आवाज ऐकू शकतात, पण आतने खूप कमी किंवा जास्त फ्रिक्वेन्सीवर बोलतात. हा डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर ते आवाज पकडतो. ते आपल्याला साध्या कानाने ऐकू येत नाही. आणि तिसरं महत्वाचं उपकरण म्हणजे थर्मल कॅमेरा. आत्मे जेव्हा प्रकट होतात तेव्हा ते आसपासच्या वातावरणातील उष्णता, एनर्जी शोषून घेतात. त्यामुळे तिथलं तापमान अचानक खूप कमी होतं. त्याला कोल्ड स्पॉट म्हणतात. थर्मल कॅमेरा हा तापमानातील बदल रंगाच्या माध्यमातून स्क्रीनवर दाखवतो. गौरव ही सगळी उपकरणं घेऊन भारताच्या अशा जागांवर जाऊ लागला त्या अत्यंत शापित, भयानक मानल्या जातो. गौरवच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि भयानक इन्व्हेस्टिगेशन ठरली राजस्थानचा भानगड किल्ला. मित्रांनो, भानगड बद्दल तुम्ही ऐकलंच असेल. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ASI तिथे बोर्ड लावला आहे की सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी या किल्ल्याच्या परिसरात राहण्यास सक्त मनाई आहे. असं मानलं जातं की एका तांत्रिकाच्या शापामुळे हा संपूर्ण किल्ला एका रात्रीत उद्ध्वस्त झाला आणि तेव्हापासून तिथे मारल्या गेलेल्या लोकांचे आत्मे रात्री भटकतात. जो तिथे रात्री थांबतो तो जिवंत परत येत नाही. पण गौरव तिवारी भीतीच्या पलीकडे गेलेला होता. त्याने सरकारकडून विशेष परवानगी काढली आणि आपल्या टीम सोबत रात्री 12 वाजता भानगड किल्ल्याच्या भव्य काळोख्या प्रवेशद्वारावर पाऊल ठेवले. किल्ल्याच्या आत प्रचंड शांतता होती. फक्त वटवाघळ आणि रातकिड्यांचा आवाज येत होता. गौरव आणि त्याची टीम किल्ल्याच्या सर्वात भयानक मानल्या जाणाऱ्या नर्तिकीच्या हॉल जवळ म्हणजे नर्तिकी महल जवळ पोहोचली. अचानक गौरवच्या हातातील EMF मीटरची रीडिंग वेगाने वाढू लागली. हिरव्या दिव्यांचे रूपांतर थेट लाल दिव्यांमध्ये झाले आणि उपकरणाचा बीप बीप असा संपूर्ण किल्ल्यात आवाज घुमू लागला. तिथलं तापमान अचानक इतकं कमी झालं की गौरवच्या तोंडातून वाफ निघाली. गौरव त्याचा EVP रेकॉर्डर हवेत धरला आणि अंधाराला उद्देशून विचारलं, येथे कोणी आहे का? जर कोणी असेल तर या उपकरणाजवळ या आणि आमच्याशी बोला. आम्ही तुम्हाला त्रास द्यायला आलेलो नाही. सुरुवातीला काही सेकंद फक्त शांतता होती, पण जेव्हा गौरवने किल्ल्याच्या आतून एक खोलीत पाऊल ठेवलं तेव्हा त्याच्या टीम मधील एका सदस्याला अचानक धाप लागली. त्याला असं जाणवलं की कोणीतरी मागून त्याचे दोन्ही हात त्याच्या गळ्याभोवती आवळत आहे. तो जमिनीवर कोसळला. गौरवने त्वरित त्याच्या जवळ जाऊन उपकरणाच्या साहाय्याने तिथली ऊर्जा शांत केली आणि त्याला बाहेर आणले. नंतर जेव्हा गौरव आणि त्याच्या टीमने त्या रात्री रेकॉर्ड केलेला ऑडिओ लॅपटॉपवर फिल्टर करून ऐकला तेव्हा लॅपटॉप समोर बसलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. त्या रेकॉर्डरमध्ये एक स्त्रीचा रडण्याचा आणि अत्यंत स्पष्ट रागीट आवाजात, जा इथून, निघून जा, असा कुजबुजणारा आवाज रेकॉर्ड झाला होता. गौरवने सिद्ध केले की भानगडमध्ये एक प्रचंड ऊर्जा आहे जी अनोळखी लोकांना तिथे पाहून आक्रमक होते. या एका केसमुळे गौरव तिवारी संपूर्ण देशात प्रसिद्ध झाला. गौरवने आपल्या करिअरमध्ये 6000 पेक्षा जास्त केसेस सोडवल्या होत्या. तो भूतांना घाबरत नव्हता तर त्यांना शांत करायचा. पण 2016च्या सुरुवातीला त्याच्याकडे एक अशी केस आली ज्याने पहिल्यांदा गौरवच्या मनात मृत्यूची भीती निर्माण केली. दिल्ली जवळच्या कुरुक्षेत्र परिसरातील एका कुटुंबाने गौरवला अत्यंत तातडीचा फोन केला. त्यांच्या 16 वर्षाच्या मुलीच्या अंगात काहीतरी येत होतं. ती मुलगी रात्रीच्या वेळी अमानवी शक्ती दाखवायची, घरातील वस्तू फेकायची आणि तिची ताकद इतकी वाढायची की 4 पुरुषे तिला आवरू शकत नव्हते. गौरव नेहमीप्रमाणे आपली उपकरणं घेऊन त्या घरी पोहोचला. जेव्हा तो त्या मुलीच्या खोलीत गेला तेव्हा ती मुलगी बेडवर अत्यंत शांत बसली होती. तिचे केस चेहऱ्यावर आले होते. गौरवने खोलीत पाऊल टाकताच तिने हळूहळू तिची मान वर केली. गौरवला पाहताच तिच्या चेहऱ्यावर अत्यंत क्रूर, अमानुष हास्य उमटले. ती एका 16 वर्षाच्या मुलीच्या आवाजात नाही तर एका अत्यंत घोगऱ्या प्रौढ पुरुषाच्या आवाजात हसली आणि म्हणाली, आलात गौरव तिवारी, भारताचा मोठा घोस्ट हंटर. गौरवने तिची ऊर्जा मोजण्यासाठी उपकरणाची मांडणी सुरू केली, पण ती शक्ती गौरवच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, त्याच्या भूतकाळाबद्दल
आणि त्याच्या अशा रहस्यांबद्दल बोलू लागली ज्या गोष्टी गौरवने आजपर्यंत त्याच्या पत्नीला किंवा वडिलांना देखील सांगितलं नव्हते. गौरव शांत राहण्याचा प्रयत्न करत होता, पण ती शक्ती पुढे जे बोलली त्याने गौरवच्या आत्मविश्वासाला तडे. त्या मुलीच्या शरीरातून तो आवाज आला, तू आजपर्यंत खूप खेळ खेळलास गौरव, आत्म्यांना पकडण्यात, त्यांना शोधण्याचा खेळ, पण आता तुझा खेळ संपलाय. तू आमच्या जगात, या अंधाराच्या जगात खूप जास्त आत आला आहे. आता तुला इथून परत जाता येणार नाही. मी तुझा माग सोडणार नाही. त्या रात्री गौरवने कसं तरी करून त्या मुलीला त्या शक्तीच्या तावडीतून सोडवलं. तिथली नकारात्मक ऊर्जा नष्ट केली, पण ती केस संपली नव्हती. ती शक्ती गौरवच्या मनात आणि त्याच्या आत्म्यात घर करून बसली होती. कुरुक्षेत्राच्या त्या घटनेनंतर गौरव तिवारी पूर्णपणे बदलला. जो गौरव नेहमी उत्साही असायचा, टीम सोबत हसण्या खेळण्याच्या गोष्टी करायचा, तो आता तासनतास एकाच जागी शांत बसून राहू लागला. त्याच्या डोळ्याखाली मोठी काळी वर्तुळे आली होती, कारण त्याला रात्रीची झोप पूर्णपणे गायब झाली होती. तो रात्रीचा उठून घराच्या बाल्कनीत तासनतास अंधाराकडे पाहत उभा राहायचा. त्याच्या टीमच्या सदस्यांनी त्याला विचारलं, गौरव काय झालं, तू ठीक आहेस ना? तेव्हा गौरवने अत्यंत गंभीर होऊन उत्तर दिलं, मी एका अशा ऊर्जेचा अभ्यास करतोय जी मानवी कल्पनेच्या आणि विज्ञानाच्या खूप पलीकडे आहे. ती खूप शक्तिशाली आहे. मृत्यूच्या साधारण 1 महिन्याआधी गौरव आपल्या पत्नी आर्यासोबत रात्री जेवायला बसला होता. अचानक जेवता जेवता गौरवने आर्याचा हात हातात घेतला. त्याचे हात बर्फासारखे थंड झाले होते. गौरव आर्याच्या डोळ्यात पाहून म्हणाला, आर्या, एक अतिशय शक्तिशाली आणि अत्यंत भयानक नकारात्मक ऊर्जा माझा पाठलाग करत आहे. मी कुठेही गेलो तरी ती माझ्याच मागे असते. ती मला तिच्याकडे खेचते. मला जाणवतंय की मी हळूहळू स्वतःवरचा ताबा गमावत चाललोय. आर्या, मला असं वाटतंय की मी जास्त दिवस जगणार नाही. आर्या घाबरली. तिने गौरवला घट्ट पकडलं आणि म्हटलं, तुम्ही सतत भूतांच्या जागी जाता, रात्री जागता, त्यामुळे तुम्हाला मानसिक ताण आला आहे. आपण काही दिवस बाहेर फिरायला जाऊ. तुम्ही या कामातून ब्रेक घ्या. गौरवने फक्त एक स्मित हसू दिलं. गौरवला माहित होतं, ब्रेक घेऊन किंवा पळून जाऊन आता काहीच होणार नव्हतं, कारण त्या अदृश्य शक्तीने त्याच्या मृत्यूचा सापळा आधीच तयार केला होता. आणि शेवटी तो दुर्दैवी दिवस उजाडला. तारीख 7 जुलै 2016. दिल्लीतील द्वारका सेक्टर 19 मधील गौरवचं घर. सकाळचे साधारण 10 वाजले होते. गौरव नेहमीप्रमाणे उठला. त्याने कुटुंबासोबत चहा घेतला. त्याचे वडील आणि पत्नी आर्या तेथेच होते. गौरव अगदी सामान्य दिसत होता, जणू काहीच झालं नाही. सकाळी 10:45 गौरवने सांगितले की तो आंघोळीसाठी बाथरूम मध्ये जात आहे. तो बाथरूम मध्ये गेला आणि त्याने दरवाजा आतून घट्ट लॉक केला. बाहेर आर्या हॉलमध्ये काहीतरी काम करत होती. पाण्याचा नळ चालू झाला. पाणी पडण्याचा आवाज बाहेर येत होता. साधारण 11 वाजले आणि अचानक बाथरूमच्या आतून एक अतिशय भयानक, अंगावर काटा आणणारा मोठा आवाज झाला. जसं काहीतरी खूप जड वस्तू किंवा एखादा माणूस जमिनीवर जोराने आदळला आहे. आर्याने हातातील काम सोडलं आणि ती धावत बाथरूमच्या दरवाजा जवळ गेली. तिने दरवाजा जोरात ठोठावला. गौरव, गौरव, काय झालं? आतून कसलाच आवाज आला नाही. गौरव, दार उघड. आत नळ चालू होता. पाण्याचा आवाज येत होता, पण गौरव कोणताही प्रतिसाद देत नव्हता. आर्याने घाबरून गौरवच्या वडिलांना बोलावले. दोघांनी मिळून दरवाजाला धक्का दिला, पण दरवाजा आतून अत्यंत मजबूतपणे लॉक होता. आरडाओरडा ऐकून शेजारी धावून आले. 2-3 पुरुषांनी मिळून जेव्हा दरवाजा जोराने लाथा मारल्या, तेव्हा कुठे तो लाकडी दरवाजा तुटला आणि आतून उघडला. दरवाजा उघडताच समोरचं दृश्य होतं. ते पाहून आर्याच्या तोंडातून एक भयानक किंकाळी निघाली. भारताचा सर्वात धाडसी घोस्ट हंटर गौरव तिवारी बाथरूमच्या जमिनीवर उताना पडला होता. त्याचे डोळे पांढरे झाले होते. तोंडातून हलका फेस आला होता, पण सर्वात थरकाप उडवणारी गोष्ट म्हणजे त्याच्या गळ्याभोवती काळे निळे व्रण उमटले होते. जणू कोणीतरी अत्यंत क्रूरतेने त्याचे दोन्ही हात त्याच्या गळ्यावर ठेवून त्याचा गळा आवळला होता. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण डॉक्टरांनी तपासताच सांगितले की हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वीच गौरवचा मृत्यू झाला होता. गौरव तिवारीच्या मृत्यूची बातमी टीव्हीवर फ्लॅश झाली आणि संपूर्ण देशात खळबळ माजली. जो माणूस भूतांना पकडायचा त्याचाच रहस्यमय मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला, पण पोलिसांसमोर असे काही प्रश्न उभे राहिले ज्याची उत्तर आजही
दिल्ली पोलिसांच्या फाईलमध्ये गुलदस्त्यात आहेत. पहिला प्रश्न, बाथरूम आतून पूर्णपणे बंद होतं. खिडकीला लोखंडी ग्रिल होतं जे अगदी घट्ट होते, म्हणजे बाहेरून कोणतीही व्यक्ती आत येऊ शकत नव्हती आणि आतून कोणतीही व्यक्ती बाहेर जाऊ शकत नव्हती. प्रश्न दुसरा, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण गळा दाबल्यामुळे श्वास गुदमरून मृत्यू असं लिहिलं होतं. गळ्यावरचे व्रण हे स्पष्टपणे दाखवत होते की गळा अत्यंत ताकदीने आवळला गेला होता. तिसरा आणि सर्वात मोठा प्रश्न, जर ती आत्महत्या होती तर बाथरूम मध्ये गळफास घेण्यासाठी कोणतीही दोरी, ओढणी, वायर किंवा कोणतीही उंचावरची जागा नव्हती. गौरव जमिनीवर पडलेला होता, मग त्याचा गळा कोणी आवळला? वैद्यकीय शास्त्राचा मेडिकल सायन्स असा नियम आहे की कोणीही व्यक्ती स्वतःचे हात वापरून स्वतःचा गळा दाबून स्वतःला मारू शकत नाही. कारण जेव्हा आपला स्वतःचा गळा दाबतो तेव्हा ऑक्सिजन कमी झाल्यामुळे एक विशिष्ट टप्प्यानंतर आपला मेंदू बेशुद्ध होतो आणि बेशुद्ध होताच आपले हात सैल पडतात आणि गळा सुटतो. म्हणजे गौरवने स्वतःचा गळा दाबून स्वतः आत्महत्या करण्याचं विज्ञानाच्या दृष्टीने अशक्य होतं, तर मग त्यात बंद खोलीत गौरवचा गळा कुणी आवळला? मित्रांनो, पॅरानॉर्मल विश्वातील तज्ज्ञांचे आणि गौरवच्या चाहत्यांचे मान्य आहे की गौरव तिवारीने त्याच्या शेवटच्या दिवसात ज्या शक्तीचा उल्लेख केला होता, ती जी नकारात्मक ऊर्जा त्याला खेचत होती, तिनेच त्या बंद बाथरूम मध्ये गौरवचा बळी घेतला. कुरुक्षेत्राच्या त्या दृष्ट शक्तीने दिलेले आव्हान खरं ठरलं होतं. विज्ञानाच्या आणि उपकरणाच्या सहाय्याने आयुष्यभर भूतांचा शोध घेणारा हा योद्धा शेवटी स्वतःच एक असं रहस्य बनवून गेला ज्याचं उत्तर आजच्या आधुनिक विज्ञानाकडेही नाही. गौरव तिवारी आज आपल्यात नाही, पण त्याने सुरू केलेले इंडियन पॅरानॉर्मल सोसायटी आजही काम करत आहे. पण गौरवचा तो मृत्यू आजही भारताच्या इतिहासातील सर्वात भयानक आणि न सुटलेले रहस्य आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? गौरव तिवारीचा मृत्यू हा एक मानसिक ताण होता, खरोखरच एखादी अदृश्य भयानक शक्तीने घेतलेला तो बदला होता? तुमचे विचार कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशा अंगावर काटा आणणाऱ्या रहस्यमय कथांसाठी पाहत राहा अंधारवाट. तर अशी होती आजची ही अंधाऱ्या वाटेवरची सफर. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन आणि थरारक कथा रोज ऐकण्यासाठी आपल्या अंधारवाट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या अंधाऱ्या वाटेवर तुम्ही एकटे नसाल. धन्यवाद.